आणि सामुदायिक प्रार्थनेवर 2 शब्द सांगतो. खरं पाहता ही प्रार्थना जी आहे प्रत्येकाने आपापल्या घरी करतात. आपण आपल्या घराच्या मंदिरासमोर पूजा करतो, हात जोडतो आणि प्रार्थना करतो. ही एक वैयक्तिक प्रार्थना झाली. पण जेव्हा समुदाय म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो त्याला आपण सामुदायिक प्रार्थना म्हणतो. सामुदायिक प्रार्थनात आपण विश्वासाठी मागतो, सगळ्यांसाठी मागतो. आपण स्वतःसाठी मागत असतो, सगळ्यांसाठी मागतो. त्यामुळे सगळे लोक एकत्रित येतात, एकोपा निर्माण होते. आपण समाजात बघतो हा आपल्यापेक्षा उच्च आहे, हा आपल्यापेक्षा सुखी आहे, आपण फक्त वल्गना करतो. पण प्रत्येकाच्या नशिबात, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही दुःख असते. जसं आपण कावळा आहे, कावळा स्वतःला समजतो मी काळा आहे, माझी चोच काळी आहे, अमावस्येच्या काळा कुठं अंधारासारखे मला लोक हिणवतात, म्हणून तो एका राजहंसाकडे जातो. त्याला वाटतं राजहंस किती सुखात आहे, पांढरा शुभ्र, पांढरी चोच, सगळे लोक त्याला वावा करतात, हा माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं सुखी आहे, म्हणून तो राजहंसाकडे जातो. कावळा त्याला म्हणतो, राजहंसा तुझ्या नावासमोर राज हा शब्द आहे, तुझी चोच एका मुकुटासारखी शोभते आहे, पांढरा शुभ्र तुझा रंग आहे, तुला लोक अन्न खायला देतात, मला तर पदोपदी खायला, तू माझ्यापेक्षा किती पटी सुखी आहेस, तू माझ्यापेक्षा खूप सुखी आहेस. राजहंस म्हणतो त्याला, कावळा फक्त हे दुरून दिसतं, माझं जे पांढरं जे वस्त्र आहे, पांढरं वस्त्र आपण कुणाला घालतो, जे स्मशानभूमीत लोक जेव्हा शव जातो तेव्हा पांढरा वस्त्र घालतो. लोकांच्या मनात जेव्हा जेव्हा पांढरा दिसतो, एखादे कपाळ पांढरं असते म्हणजे तिला वैधव्य येणे असं असते. म्हणजे पांढरा रंग हा माझ्याकरता अशुभ आहे, मला काळा रंग दिला असता तर बरं झाला असता. कावळा म्हणतो मला पांढरा रंग पाहिजे आणि राजहंस म्हणतो मला काळा रंग पाहिजे. या दोघांनाही अट्रॅक्ट करणारा एक दुसरा रंग आहे मोर. ते सगळे दोघे मोराकडे जातात. तुला म्हणे मोरा तुला किती रंग चांगला आहे, तर प्रत्येक तुझा रंग आहे, तुला राष्ट्रीय पक्षी म्हणून सुद्धा मानण्यात आलेला आहे. तुझ्या तू जर पिसारा फुललास तर तुला फोटो काढण्याकरता कित्येक लोक येतात. तू किती सुखात आहेस, तुला खायला अन्न देतो, अन्न मिळतो. तो म्हणतो नाही रे बाबा, फक्त हे दुरून दिसते आहे. मी जेव्हा पिसारा आणि माझ्या पिसासाठी माझी हत्या करतात, एखाद्याच्या जर घरावर बसलो तर तो माझ्या कदच सावट करेल याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे मी सगळ्यापेक्षा दुःखी आहे, कारण मला माझं जीवनच माझ्या ह्याच्यात नाही आहे, लोकांच्या भरोश्यावर माझं जीवन जगत आहे. तर मी सगळ्यापेक्षा दुःखी आहे. अरे माझ्यापेक्षा कावळा जरी बरा, कमीत कमी तो येतो तर त्याला पूजतात, वर्षातून एक वेळ तरी त्याला आपल्या वडिलांच्या श्राद्धच्या दिवशी तरी त्याला शोधतात. माझं तसं नाही. मला पाहता बरोबर लोक मला मारण्याच्याच मागे धावतात. मी किती कम नशिबी आहे असे ते एकामेकाला दोष देतात. पण कोणी कोणापेक्षा श्रेष्ठ नाही. प्रत्येकाच्या जीवनात वाईट बाजू असतो, चांगली बाजू जशी असते तशी दुसरी सुद्धा बाजू असते, ती सुद्धा पाहायला पाहिजे. आपण जसं सगळं सुखात आहे, नेमकं